आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6 वर्ष जे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम जी चालू ठेवली आहे, त्याच्यामुळे अनेक भारतीयांना समभाग गुंतवणुकीत बऱ्यापैकी आणि चांगला फायदा व्हायला लागला आहे. कारण जे काही भारतीय मला कळवतात त्याच्यावरून कळायला लागलं, याचा अर्थ माझी मोहीम काही वाया चाललेली नाही. आणि आनंद वाटतो की सगळेच भारतीय समभाग गुंतवणूकदार मला फक्त टिप्स द्या वगैरे मागत नाहीत. आणि मी कुठलीही टिप देत नाही, कुठल्याही समभागाचं नाव सांगत नाही, काही टार्गेट देत नाही. तरी माझे काय म्हणतात त्याला, व्ह्यूज व्हिडिओचे वाढत चालले आहेत. याच्यावरून भारतीय समभाग गुंतवणूकदार, ज्याला मी पूर्वी म्हणजे काय म्हणतात अंगठा बहादर म्हणत होतो, निरक्षर म्हणत होतो, तो आता साक्षरतेकडे चालला. याचा मला खूप आनंद होतोय. आणि तुम्हा सगळ्यांना याच्याबद्दल अतिशय धन्यवाद की तुम्हाला आता कळायला लागले की आपल्या म्हणजे तुमच्याकडून ज्या होणाऱ्या चुका आहेत समभाग गुंतवणुकीत त्या कशा टाळायच्या वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टी या व्हिडिओद्वारे आपल्याला मी सांगत असतो. आणि हे सगळे लक्षात घ्या, माझे अनुभव आहेत हे. आणि इथे मी कधी कोणाला काय करा काय नका करू काय नका करू हे माझ्या अनुभवावरून सांगतो. पण हा समभाग घ्या, तो घ्या, तो विका, हे खाली आलंय, हे खाली येणार आहे, असलं काही सांगत नाही. अच्छा, आजच्या आपल्या या व्हिडिओचा म्हणजे माझ्या यूट्यूब व्हिडिओचा माझा शीर्षक आहे ग्रोथ इन GDP अथवा GDP ग्रोथ अँड नाही, हे एकच आहे, ग्रोथ इन GDP अँड शेअर मार्केट. आणि ज्याला मराठीत म्हणतो सकल देशांतर्गत उत्पादनातील व समभाग मंडईतील वाढ. आता आपणाला मी काही ज्याला म्हणतात आकडेवारी अथवा डाटा वाचून दाखवतो. 2000 म्हणजे मी आता ना 2014, आणि हे मुद्दाम मी 2014, 2019, 2024 असं का धरलं आहे, कारण त्यावेळेला निवडणुका झाल्या लोकसभेच्या. आणि 2014 का निवडलं, कारण त्यानंतर गेले 3 म्हणजे 2014, 2019, 2024 तिन्ही वेळा आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत कसा चाललाय, काय चाललंय, आणि त्याचा समभाग मार्केट म्हणजे समभाग मंडई जी वाढ होते त्याच्याशी काय नातं आहे, ज्याला आजच्या शुद्ध मराठीत कोरिलेशन म्हणतात. तर हे मला तुम्हाला दाखवायचं. 2014ला भारत हा जगातील 10वी अर्थव्यवस्था होती. आणि भारताची नॉमिनल GDP म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन भारताचं तेव्हा डॉलर्स 2.07 ट्रिलियन एवढं होतं. त्याच्यानंतर दुसरी निवडणूक झाली 2019. त्यावेळेला भारत 5व्या स्थानावर होता. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 5व्या स्थानावर होता. 10व्यावरून 5व्या 50% वाढ, 50 कुठे 100% वाढ झाली. 10व्यावर 5व्याला आलाय. मी क्रमांकाची वाढ सांगतोय. आणि आपली नॉमिनल GDP हे $2.836 ट्रिलियन, जी पूर्वी 2.07 ट्रिलियन होती. आता 2024ला भारत 5व्यालाच आहे. पण त्याची GDP वाढलेली आहे $3.91 ट्रिलियन. आणि आता 2025ला जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा 4था क्रमांक आलेला आहे.
आणि त्याची नॉमिनल GDP डॉलर अंदाजे सांगतोय 4.2 ट्रिलियन झालेली आहे. आणि आत्ता जेव्हा 4.2 ट्रिलियन म्हणजे 2025ला भारताने जपानला मागे टाकले. आणि आता असा अंदाज आहे की 2028ला भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 3ऱ्या स्थानावर येतोय. आणि त्याच्यानंतर दुसऱ्यावर चीन आहे आणि पहिल्यावर अमेरिका आहे. म्हणजे 2014 पासून 10व्यावरून 2025 पर्यंत 4थ्या स्थानावर आलो. 2028 पर्यंत 3ऱ्या स्थानावर आलो. आणि तेव्हा आपली नॉमिनल GDP 5.58 ट्रिलियन डॉलर एवढी होणार आहे. आणि 2029चा अंदाज आहे आपली अर्थव्यवस्था $6.77 ट्रिलियन एवढी होण्याचा चान्स आहे. आता मी तुम्हाला हे जगातले 10 जागतिक अर्थव्यवस्थेतले 10 कोण भले मोठे देश आहेत ते सांगतो. खालून सांगतो. 10वा आहे ब्राझील. आता त्याची नॉमिनल GDP डॉलर्स ट्रिलियन मध्ये सांगतो 2.13. 9वा आहे कॅनडा 2.23. 8वा आहे इटली 2.42. 7वा आहे फ्रान्स 3.21. 6वा आहे UK 3.84. 5वा आहे जपान 4.19. 4था आहे भारत 4.19. पण जपानपेक्षा थोडा जास्त आहे आपलं नॉमिनल GDP. जर्मनी 4.74. चायना 19.23 आणि USA 30.51. माझ्या मते आपण जर्मनीला बरोबर आहे 2027लाच बहुतेक मागे टाकू शकतो. कारण आपल्यावर जर्मनी आहे 4.74 ट्रिलियन डॉलर आणि आपली आहे 4.19 ट्रिलियन डॉलर. आणि मी बघतोय दरवर्षी चांगली भरभराट होते. आणि कसं आहे ना, आत्ता तुम्ही सगळं वाचता की नाही माहीत नाही, आपलं काय म्हणतात डिफेन्समधलं आपलं सेल म्हणजे प्रोडक्शन, त्याच्यानंतर सेल, एक्सपोर्ट अतिशय चांगलं वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता सौर ऊर्जेवर विजेचं उत्पादन, हवेवरून विजेचं उत्पादन, अशा अनेक घडामोडी घडत आहेत. आपल्या इथली विमानतळं खूप वाढलेली आहेत. आपल्याकडे रस्त्यांचं चांगलं जाळं झालेलं आहे. त्याच्यानंतर लॉजिस्टिक खर्च कमी होत चाललेला आहे. आणि आता काही वर्षात नितीन गडकरीजी म्हणाले की तो सिंगल डिजिट म्हणजे 10च्या आत एवढा होणार आहे तो. म्हणजे ह्या अनेक घडामोडी बघून माझा तर अंदाज आहे की 27 किंवा 28, इथे अंदाज दिला 28ला, पण माझ्या अंदाजाने 27 होऊ शकतं. कारण जर्मनी 4.74 आहे. आणि असं माझ्या वाचनावरून मला कळतं की म्हणजे जर्मनी आता भारत 4.19 आहे, म्हणजे 4.2 धरलं तरी अजून 0.54 ट्रिलियन डॉलर्सचा फरक आहे. पण भारतीय अर्थव्यवस्था वाढत चालली आणि जर्मनीची कमी होत चालली. त्याच्यामुळे आपण 27ला सुद्धा 3रा क्रमांक गाठू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे असलं आम्हाला कशाला सांगता, आम्हाला फक्त टिप्स द्या, कसं वाढवायचं, काय वाढवायचं सांगा. नाही तर आम्ही आहोत खुश. आपल्या FD मध्ये खुश आहोत, म्युच्युअल फंडमध्ये खुश आहोत. कारण 8% मिळतात, FD पेक्षा जास्त मिळतात, 12 मिळतात, चुकून 15 मिळतात. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय समभाग गुंतवणूकदारांनो, थांबा जरा, धीर धरा, धीर धरी. आणि मी अनेकदा सांगतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. आता पुढची सगळ्या घडामोडी 2014ला निफ्टी 50 होता 7869.95. हे मी काही गोष्टी मुद्दाम इंग्रजीत सांगतो कारण अनेक मराठी भाषिक
मराठी आडनाविक लोकांना मराठी कळत नाही, त्यांनी मला लिखित मध्ये ठेवलेलं आहे आणि सगळ्यांनी जे जे लिखित दिले ते सगळं मी नावासकट काय लिहिलं हे ठेवलेलं आहे. 2019ला 13,305 होता निफ्टी 50, म्हणजे 2014 ते 2019 मध्ये 8.73%, सॉरी 5 वर्षात 44% वाढ झाली. म्हणजे दर शेकडा सरासरी 8.73%. त्याच्यानंतर 2024ला निफ्टी 50 24,964.25, म्हणजे 2019 ते 24 मध्ये 120.82% वाढ झाली. म्हणजे दर शेकडा 21.2% वाढ झाली. फक्त 2024 ते आजपर्यंत 2025, आणि मी हे सगळे आकडे 17 ऑक्टोबर त्या वर्षीच्या 17 ऑक्टोबरचे घेतले. तर 2024 ते 2025 फक्त 3% वाढली. कारण हे तुम्हाला सगळं माहिती आहे, कारण ह्या गेल्या 1 वर्षातच सगळी युद्ध, नंतर डोनाल्ड ट्रम्पला जे जे काय बडबडायचं होतं, जे जे काय टेरिफ लावायचा होता, जे जे काय तिथे साधं केळ खाण्यावर 50% टेरिफ वाढलेला आहे, असं वगैरे 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 हे सगळं एका वर्षात झालं आणि अजूनही ते घडतच चाललेलं आहे. तर आता तुम्ही पुढे आता हे कसं जाणार आहे हे तर तुम्हाला सांगितलं. काय म्हणतात ना, भारतीय म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची वाढ, भारताची ग्रोथ कशी होते हे सांगितलं. आता ना मी 2014 ते 2025 आजची तारीख माझे स्वतःचे, माझ्याकडे असलेले, मी गुंतवलेले, मी विचार केलेला, मी कोणाकडून टीप न घेता मी स्वतः गुंतवलेले काही 5 समभागांमध्ये किती वाढ झाली हे तुम्हाला सांगतो. समभाग क्रमांक 1, 2014 पासून आतापर्यंत 1489.30%, 1489.30% वाढ झाली. म्हणजे दर शेकडा 400, दर शेकडा नाही काढली, 189% वाढ झाली दर शेकडा. आता 2014 मध्ये या समभागात जर 1 लाख गुंतवले असते तर ते आजच्या घडीला 15.90 लाख, 16 लाख, 1 लाखाचे 16 लाख किती वर्षात? 2014 ते 2025, 11 वर्षात. आणि सॉरी, पर ॲनम मी तुम्हाला चुकीचं सांगितलं, ते 135.40% पर ॲनम. या समभागाने सरासरी 135.40 हा पर ॲनम दिलाय. तेच गेल्या 11 वर्षात तुम्हाला बँकेने किती दिलं असतं मी सांगतो. 6.5 गुणिले 11, त्यांनी 71.5% दिले असते आणि आपल्याला इथे मिळाले 1489.30%. आणि मी म्युच्युअल फंडचं सांगतो, 15 गुणिले 11 तुम्हाला फक्त 165% दिले असते 11 वर्षात. इथे तुम्हाला 1490%, आणि दर शेकडा 135.40. म्हणजे म्युच्युअल फंडनी जे 11 वर्षात दिले असते ते तुम्हाला या समभागाने एका वर्षी दिले असते. आणि हा सगळा पक्का डाटा आहे. म्हणजे मी इथे कुठेही ज्याला पुढचं भविष्य आकडेवारी असलं काही नाही. आता दुसऱ्या समभागाने 2014 ते आतापर्यंत 414.11% वाढ दिली आहे. म्हणजे दर शेकडा 28%. काय वाईट आहे हो, तिथे 15 मिळतात जिथे 28. आणि हा समभाग मला माहिती आहे असं काही जादू करणारे, थोडा वेळ धरा, बोनस स्प्लिट दन देणार आहे. म्हणजे 1 लाख गुंतवले असते तर त्याचे आज 5.14 लाख झाले असते. कळलं का? आणि मी म्युच्युअल फंडचं तुम्हाला सांगतो, म्युच्युअल फंडचे जर 1 लाख गुंतवले असते तर त्याचे आज 2.65 लाख फक्त.
आणि इथे तुम्हाला याने 28% दर साल दर शेकडा देऊनही 5.14 म्युच्युअल फंड पेक्षाही दुप्पट. मग एफडीचं तर काय नावच काढू नका. हे एफडी हे तुम्हाला लाभ हो, मला नाही. म्युच्युअल फंड तुम्हाला लाभ हो, कारण तुमच्या मनात काय असतं, मला 6.5 पेक्षा जास्त मिळायला पाहिजे. 6.75 पण चालेल, 6.65 चालेल, 6.60 चालेल. याला मी काही करू शकत नाही, माफ करा. माझा रक्तदाब वाढेल. तिसरा समभाग 2019 2014 ते 2025 11 वर्षात 4068.75% वाढ. पर ॲनम 370% वाढ. 1,41.70 लाख झाले असते 11 वर्षानंतर. 1,41.70 लाख. चौथा समभाग 2014 ते 2025 930% वाढ. दर साल दर शेकडा 84.5% वाढ. 1 लाखाचे आत्ता 10.3 लाख. अहो कुठे म्युच्युअल फंडनी फक्त 2.65 लॅक्स केले असते. पाचवा समभाग, कारण तो लिस्ट उशिरा झालाय त्याच्यामुळे 2019 पासूनची माहिती नाहीये इथे, पण त्याने आता उशिरा म्हणजे पटकन मला 11 वर्ष नाही 9 वर्ष झालेली आहेत त्याला. त्याने ऐका, तेव्हा किंमत होती त्याची, किंमत नको, त्याने दिलेला आहे 7,000 नाही 1,018.9 म्हणजे 1,019% त्याने वाढ दिलेली आहे. पर ॲनम 170%. आणि हा बहुतेक 9 का 8 वर्षात 11.20 लाख झालेले आहेत. आता एक लक्षात ठेवा, आजचा निफ्टी 50 2025 25,709.85% आहे. सॉरी 25,709.85 म्हणजे 25,710. आणि माझ्या अंदाजाने 2030 ला निफ्टी 50 हा अंदाजाने 55,000 ते 50,000च्या दरम्यान राहणार आहे. मग तुम्ही विचार करा वाढ केवढी भयंकर आहे. म्हणजे याच्या आधी एवढी वाढ कधीच झाली नव्हती. आता तर, आणि आता सुदैवाने आपल्याला समभाग मार्केटनी खाली येऊन, म्हणजे खरंच मी तर यांचं डोनाल्ड ट्रम्पचं आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे माझ्यासारख्या साध्या माणसाला कमी भागात समभाग घ्यायला मिळालेले आहेत. आणि मी अजून अक्षरशः डोळ्यात तेल घालून वाट बघतोय अजून समभाग किती खाली येत आहेत. महत्वाचं सांगतो, कारण तुम्हाला कशात रस नाही हे मला माहिती आहे. असो, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय समभाग गुंतवणूकदारांनो, आत्ता दिवाळीचं मुहूर्त ट्रेडिंग येते. तुम्ही गेले 2014 पासून मुहूर्ताची रोज वाट बघत होता. तुम्ही म्हणे पवित्र साल, पवित्र महिना, पवित्र दिवस, पवित्र वेळ, मला कुठला मुहूर्त चांगला आहे हे गेले 2014 पासून, नंतर 2020 पासून, नंतर 2022 पासून सगळ्याची वाट पाहत होता. पण तुम्ही काही सुरुवात केलेली नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. आणि म्हणजे आता मराठीतही सांगतो, भले कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेलं बरं.
त्याचप्रमाणे मी गेली 6 वर्ष सुद्धा अखंडपणे चालवत आहे ही मोहीम. म्हणे आत्तापर्यंत मी माझ्या स्टेटसवर सगळं टाकलेलं, अजूनही स्टेटसवरच टाकतोय. फक्त काय व्हायचं, स्टेटसवर ते बनवायला खूप वेळ लागायचा आणि ते इंग्रजीत असायचं. अनेक मराठी व्यक्तींनी मला सांगितलं नका, आम्हाला मराठी, म्हणून मी हे मराठी व्हिडिओ सुरू केलं आहे. तर आता अगदी उच्च शिक्षित डॉक्टर वगैरे सुद्धा सांगतात नाही आम्हाला तुमचं मराठी कळत नाही आणि मराठी आडनाव, म्हणजे मी हतबल झालेलो आहे. असो, हा माझा प्रयत्न कसा वाटला, मी अगदी खोलवर, आणि तुम्ही बघा यूट्यूब किंवा तुमच्या टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामवर असं कधीच कोणी सांगत नाही आप ये करो 10 मिनिट में वो मैं सिखाता हूँ, 20 मिनिट में वो सिखाता हूँ, 40 मिनिट में मैं वो सिखाता हूँ. काय गरज आहे? हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. फंडामेंटली स्ट्रॉंगेस्ट शेअर्स मध्ये पैसे घाला, तुमचा घामाचा पैसा. नसेल तर उत्कृष्ट, मी तुम्हाला एक सांगितलं आहे, गुंतवणूक कशात करा. आपल्याकडे पूर्वी ते नाही का ते डबे असायचे, त्याच्यात पैसे घालायचे, मग ते फोडावं लागायचं किंवा मागून उघडावं लागायचं. त्याच्यावर मी व्हिडिओ केला, त्याच्यात गुंतवा. काही तुम्हाला भीतीच नाही ना, कारण कोण चोरणार नाही. बँक डबघायला गेली तरी FD वाया जाणार नाही. म्युच्युअल फंड डबघायला गेलं तरी तुमचा म्युच्युअल फंड सेफ राहील. आदरणीय वंदनीय, विचार करा, तुमचा पैसा आहे, तुम्ही कसा वाढवायचा हे तुम्ही विचार करा. मी तुम्हाला थोडंसं हे करतो, मदत करतो. तुम्हाला अनेक गोष्टी माहीत नाही आहेत. तेव्हा मित्रांनो, स्वतःही माझ्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. तुमचे मित्र, परिवार, नातेवाईक सगळ्यांनाही हे करायला सांगा. नमस्कार, जय हो. पुन्हा अशाच एका कुठल्या तरी चांगल्या मुद्द्यावर समभाग गुंतवणुकीच्या माझे रोखठोक विचार, माझे अनुभव तुमच्या समोर मांडील. तेव्हा जय हो. आणि